नमस्कार. द विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 18 राजापेठ गव्हर्नगर या परिसरातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेंद्र उर्फ मुन्ना राठोड यावेळी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, आताचा प्रचाराचा प्रतिसाद पाहता काँग्रेसचा कशी काय लीड आहे आणि काँग्रेस कशी लीड करेल या स्थानिक निवडणुकांमध्ये? काय झालं की या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कवराम या प्रभागामध्ये माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाही आहे. कारण की त्यांचा फॉर्म काही त्रुट्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे, इनव्हॅलिड झालेला आहे. त्यामुळे आणि काँग्रेसचे मी महेंद्र उर्फ मुन्ना राठोड व माझ्यासोबत मयुरी समीर जौंजाळ हे उमेदवार आहे. मी सर्वसाधारण ड मधून आहे आणि ते सर्वसाधारण क मधून आहे. आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे, तुमचा युवा स्वाभिमान हा पक्ष आहे आणि शिवसेना शिंदे गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. परंतु आमच्या काँग्रेसची पक्षाची आजची स्थिती पाहता प्रचारमध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे आणि मागच्या 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टी म्हणा व त्यांच्या मित्रपक्ष युवा स्वाभिमान म्हणा यांची महानगरपालिकामध्ये सत्ता आहे आणि प्रशासकीय कार्यकाळामध्ये राज्यामध्ये त्यांची सरकार असल्यामुळे त्या महानगरपालिकेच्या प्रशासकावर त्यांचंच नियंत्रण आहे. त्यांच्याच आदेशाप्रमाणे महानगरपालिकेचं कामकाज चालत असतात. त्यामुळे या 9 वर्षामध्ये महानगरपालिकामध्ये किंवा आमच्या प्रभागाच्या ज्या समस्या आहे ते एकदम म्हणजे त्रासदायक झालेल्या लोकांना त्रस्त झालेले आहे. आपण जर प्रभागामध्ये जर फिरत असले किंवा आपण जर पाहिलं असलं प्रत्यक्ष चारीकडे म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे, चारीकडे कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे आणि कचरा साफ करणारा जे दैनंदिन साफसफाई व्यवस्था आहे ते पूर्णपणे ढासळलेली आहे. त्यामुळे नागरिक जे आहे, जे घरात कचरा संकलन करणारे जे महिला वर्ग आहे ते त्रस्त झालेले आहे. म्हणजे याबाबत अनेकदा निवेदन दिले, अनेकदा काँग्रेस पक्षाने मोर्चा काढले, आंदोलने केली, तरी पण प्रशासन जागा झालेले नाही. आणि अति महत्त्वाचा विषय म्हणजे साफसफाईचे व दैनंदिन कचऱ्याचे जे ठेकेदार आहे ते भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्र पक्ष युवा स्वाभिमान यांचेच लोक ठेकेदार आहे. म्हणजे यांचाच ठेका आणि हेच असतं. आणि आज तेच म्हणजे नागरिकांना म्हणतात की आम्हाला मतं द्या. ही शोकांतिका आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये लोकांना म्हणजे आपल्याला सांगतो मी, माझ्या प्रभागामध्ये डेंगूने अनेक बाळं लहान मुलं दगावलेली आहे. इतकी भयंकर दुर्दशा परिस्थिती या प्रभागामध्ये आहे. आता या प्रभागाची आताची कंडिशन पाहता विकास ज्याला म्हणू आपण तो कधी थांबत नाही, चालू राहते. नवीन नवीन प्रश्न बाहेर येत राहतात. तर आता कुठून सुरुवात करणार आहे, कुठून सुरुवात करण्याची गरज आहे? नाही, या प्रभागामध्ये आत्ता फक्त काही दिवसापासून जे महानगरपालिकाचा जो विकास शुल्क फंड असतो त्या फंडामधून 2-3 रस्त्याची सुरुवात झालेली आहे. जर आपण प्रभागात पाहिलेलं तर मागच्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्षाचा युवा स्वाभिमानचा आमदार आहे आणि 5 वर्ष BJPची इथे खासदार राहिलेली आहे. या प्रभागामध्ये विकास शून्य आहे. काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये आम्ही एक राजापेठचं मोठं उड्डाण पूल भुयारी मार्ग बांधलेला आहे आणि मी मागच्या वेळी नगरसेवक असताना नवाते प्लॉटचा अंडर बायपास बांधलेला आहे. आणि या यांच्या नेतृत्वामध्ये म्हणा किंवा यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणा नवाते मल्टीप्लेक्स हे महानगरपालिकेची कोट्यवधी संपत्ती आहे. म्हणजे त्याची जर आजची बाजार मूल्य पाहिलं तर ते 350 कोटी आहे. परंतु या राजकीय सत्ता पक्षाच्या नेत्यांनी व प्रशासनाने ती फक्त 12 कोटीमध्ये विकलेली होती. मी त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे, त्याची सुनावणी सुरू आहे. त्याच प्रकारामध्ये या प्रभागातील लोक जे सर्वात जास्त जर त्रस्त असेल तर महानगरपालिकाने आणि या इच्छा नेत्यांनी काय केलं, जे मालमत्ता कर आहे, हाऊस टॅक्स आहे, त्याच्यात 10 पट म्हणजे 1000 रुपयाची 10,000 रुपये, 10,000 रुपयाचं 1 लाख इतकी वाढ केलेली होती. तर काँग्रेस पक्षांनी याबाबत मागच्या 3 वर्षापासून सतत आंदोलन करून शेवटी शासनात आम्ही भाग पाडलं तर त्याला आता स्थगिती मिळालेली आहे. म्हणजे परिस्थिती अशी झाली होती, टॅक्स त्यांनी इतका मोठा वाढवून दिलेला होता की स्वतःच्या घरात राहणे आणि भाड्याच्या घरात राहणे परिस्थिती सारखीच झालेली होती. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या म्हणजे महानगरपालिकेचा आणि आमच्या प्रभागाचा आहे.
कारण की छोटे छोटे काही छोटे छोटे स्लम एरिया आहे, काही एक नगर आहे किंवा कॉलन्या आहे, यामध्ये लोकांना इतका भरपूर मोठ्या प्रमाणात टॅक्स चालवतात आणि आता सध्या स्थगिती आहे. जर समजून घ्या भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रपक्ष सरकार आली तर ते स्थगिती तशीच उठवू शकते आणि परत मालमत्तामध्ये वाढ होऊ शकते. हा एक भयंकर जटिल प्रश्न आहे या प्रभागाचा. प्रभागामध्ये आपले जे अजून मित्रपक्ष आहे तर त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर मित्रपक्षाची उभाठाशी युती हे किती सक्सेस होईल? उबाठाची काँग्रेसची युती आहे, तर ते काही प्रमाणात त्याचा आम्हाला म्हणजे आमच्यासोबत या प्रभागामध्ये युती नाही आहे. या प्रभागामध्ये आम्ही काँग्रेसचे 2च उमेदवार आहे, मी मुन्ना राठोड आणि तुमच्या मयुरीताई जोंजाळ. परंतु आमचा जे जवळपास प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे. आमच्या प्रभागामध्ये प्रत्यक्ष हाऊस टू हाऊस लोकांसोबत आम्ही संपर्क साधून राहिलो, लोकांच्या भेटी घेऊन राहिलो, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळून राहिला. कारण की काय एकतर मी या मोठा एक प्रभाग आहे, या मोठ्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून मी नागरिकांच्या संपर्कात आहे. असं नाही की निवडणूक आली म्हणून मी प्रचारासाठी बाहेर निघालो असं नाही. मी 4 वर्षापासून दैनंदिन साफसफाई व्यवस्था संदर्भात म्हणून मी आंदोलन करून राहिलो, सतत करून राहिलो. मालमत्ता कर वाढीच्या विरोधात मी सतत आंदोलन करून राहिलो. आणि सर्वात मोठा अमरावती महानगरपालिकेमध्ये जो नागरिकांच्या सुविधेसाठी जे खेळाचं मैदान असो किंवा शाळेची जागा असो, म्हणजे सरकारी शाळेची जागा किंवा बाजारपेठची जागा, आरक्षण जागा असो किंवा दवाखान्याची जागा असो, या 3 वर्षामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये स्थानिक नेत्यांनी, जनप्रतिनिधींनी व प्रशासनाने कमीत कमी 200 भूखंड कवडीमध्ये विकून टाकले. म्हणजे जर उद्या जर अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्राचा जर प्रारूप विकास योजनाचा जर विकास करायचा असला किंवा योजना आखायची असली तर या महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी मैदानच नाही आहे, वृद्ध जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी बगीचेच नाही आहे, जे बगीचे आहेत त्यांची परत जर दुरुस्ती पाहिली तर ते नादुरुस्त आहे, तिथे काही झाडं नाही किंवा खेळण्याच्यासाठी काही साधन नाही आहे किंवा लोकांना फिरण्यासाठी हे नाही आहे, व्यायामाचे काही खेळणे नाही आहे. अशी या प्रभागामध्ये जे दैनंदिन जे नागरिकांच्या सुविधेसाठी जे मंदिर म्हणा किंवा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणा, वाचनालय म्हणा, हे दूरपर्यंत नाही आहे. तर आमचा जर असा प्रयत्न आहे की आम्हाला जर लोकांनी सन्मानाने मतदारांनी आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही हे ह्या गोष्टी आहेत त्याचा पाठपुरावा करू आणि इथं या प्रभागामध्ये अशा प्रकारची साधने, अशा प्रकारचे मैदाने उपस्थित लोकांना मिळून देण्यासाठी प्रयत्न करू. तर हे होते प्रभाग 18चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मुन्ना राठोड, ज्यांचं आणखी विकासावर भर देऊन स्थानिक प्रश्नाला आणखी जास्त प्रमाणात भर देऊन ते सोडवण्याचं यांचं ध्येय आहे. आणि या ठिकाणी 2च काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे. आपण आणखी उमेदवाराशी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून अशीच चर्चा करत राहू. बघत राहा द विदर्भ न्यूज.